नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी घोलप जी लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय बघतोय आणि या विषयामधील आपण वित्तीय बाजार हे प्रकरण जे आहे ते प्रकरण आपण बघतोय आणि त्या अनुषंगाने आपण वित्तीय बाजाराचा अर्थ, कार्य आणि प्रकार जे आहे ते कार्यप्रकार बघितले. त्यानंतर वित्तीय बाजाराची कार्य जी आहे ती कार्य सविस्तरपणे बघितले, त्याचे प्रकार सविस्तरपणे बघितले आणि त्यानंतर आपण नाणे बाजाराचा अर्थ जो आहे तो अर्थ बघितला. त्यानंतर नाणे बाजाराची वैशिष्ट्य आणि नाणे बाजारामधील महत्त्वाचे जे भागीदार जे आहे ते भागीदार आपण बघितले आणि आज आपल्याला महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे नाणे बाजारातील साधनं जी आहे ती साधनं आपल्याला बघायची आहे. आता नाणे बाजारातली साधनं जी आहे तर नाणे बाजारामध्ये फक्त अशाच वित्तीय साधनांचा वापर केला जातो जे पैशासाठी तात्काळ पर्याय असतात. म्हणजे नाणे बाजारातील साधनं पैशाचा पर्याय जो आहे तो पर्याय म्हणून त्याचा वापर जो आहे तो वापर नाणे बाजारात केला जातो. आता नाणे बाजारातील वेगवेगळी जी साधनं आहे ती साधनं जर बघितले गेलं तर कॉल मनी व नोटीस मनी, राजकोषपत्र, व्यापारी विपत्र किंवा हुंडी, व्यापारी पतपत्र, ठेव प्रमाणपत्र, सरकारी प्रतिभूती, रिझर्व्ह बँकेच्या पुनर्खरेदी कराराचा दर आणि नाणे बाजार, म्युच्युअल फंड अशा एकूण 8 साधनांचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. इथे सविस्तरपणे आपण सगळा एक घटक जे आहे ते एक घटक जे आहे ते एक घटक आपण विचारात घेऊया. तर सर्वप्रथम कॉल मनी किंवा नोटीस मनी. आता कॉल मनी किंवा नोटीस मनी आपण इथे शब्दशः अर्थ जो आहे तो शब्दशः अर्थ तिथे विचारात घेऊया. कॉल मागणं किंवा नोटीस जी आहे तर ती तिथे जे आहे तिथे संबंधित व्यक्तीला तिथे हे करणं, सांगणं किंवा सुचवणं या अर्थाने आपण कॉल मनी नोटीस मनीचा अर्थ असा होत नाही आहे. तर तिथे जे आहे ते आपण आपल्याला लक्षात यावं म्हणून त्या अर्थाने आपण तो अर्थ विचारात घेतो आणि सविस्तरपणे त्याचा अर्थ जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. फक्त कॉल म्हणजे बोलवणं किंवा नोटीस त्या व्यक्तीला इथे हे करणं किंवा नोटीस आपण नोटीस ज्या अर्थाने नोटीस हा शब्द जो वापरतो व्यवहारामध्ये किंवा सूचना या अर्थाने जो शब्द वापरतो त्या अर्थाने तो आपल्याला तिथे विचारात घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम तर कॉल मनी व नोटीस मनी हे भारतातील नाणे बाजारातील महत्त्वाचे घटक आहेत आणि निधी अथवा पैसा जो अल्प काळासाठी अत्यंत अति अल्पकाळ शब्द वापरलेला आहे. अति अल्प काळासाठी म्हणजे 1 दिवसाच्या कालावधीसाठी जो आहे तो 1 दिवसाच्या कालावधीसाठी तिथे कर्जाऊ दिला जातो. मग असा जो पैसा आहे त्याला काय म्हटलं जातं आहे? कॉल मनी असे म्हणतात. अथवा निधी अथवा पैसा 2 दिवस ते 14 दिवसासाठी कर्जाऊ दिला जातो. 1 दिवसाचा कालावधी असू शकतो किंवा 2 ते 14 दिवसाचा कालावधी जो आहे तो कालावधी दिला जातो. मग त्या निधीला किंवा पैशाला कॉल मनी किंवा नोटीस मनी जे आहे ते कॉल मनी किंवा नोटीस मनी जे आहे नोटीस मनी असं म्हटलं जातात. आता नाणे बाजारामध्ये निधी देणाऱ्या व्यक्तीकडून नोटीस प्राप्त झाल्यानंतर कर्जदाराने कर्जाची परतफेड विशिष्ट मुदतीत करणं आवश्यक असतं. आता आलं मी जो शब्द तुम्हाला कॉल किंवा मनी कॉल किंवा नोटीस या अर्थाने म्हणत होते. तर अल्प कालावधीसाठी पैसा जो आहे तो पैसा दिला जातो, परंतु ज्यावेळेस कर्जदाराला नोटीस प्राप्त होते तर त्यावेळेस त्याने त्या पैशाची परतफेड जी आहे ती परतफेड विशिष्ट मुदतीत करणे आवश्यक असतं. आता एखादी बँक जी आहे त्या बँकेला पैशाचा तात्पुरता थोड्या कालावधीसाठी जर तुटवडा जो आहे तो तुटवडा जर जाणवत असेल तर ती बँक काय करते तर अतिरिक्त रोख असलेल्या ज्या बँकेकडे अतिरिक्त रोख रक्कम आहे त्या बँकेकडून तात्पुरती गरज जी आहे ती गरज भागवण्यासाठी जे कर्ज घेते त्यास 2 बँकेतील कॉल मनी जे आहे त्या 2 बँकेतील कॉल मनी असं तिथं म्हटलं जात असतं. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे राजकोष पत्र.
तर राजकोषपत्राचा जर विचार केला गेला तर राजकोषपत्र भारतातील मध्यवर्ती बँकेने म्हणजे भारतातील मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारच्या वतीने जारी केलेली अल्पमुदतीची प्रतिभूती असते आणि ती सरकारची अल्पमुदतीच्या निधीची गरज जी आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी जी आहे ती पूर्ण करण्यासाठी राजकोषपत्र जे आहे हे राजकोषपत्र वितरित केले जातात. आता राजकोषपत्र जे आहे तर यांना 51 दिवस 182 दिवस 364 दिवस याची मर्यादा जी आहे ती मर्यादा असते. आता राजकोषपत्राची मुदत त्यांनी किती सांगितली आहे? 91 दिवस 182 दिवस किंवा 364 दिवस जी आहे ती असते. आणि ही पत्र बँक, व्यक्ती, कंपनी, संस्था इत्यादींना विक्री केली जाते आणि ही पत्र मुक्त हस्तांतरक्षम असतात. मुक्त हस्तांतरक्षम असतात म्हणजे काय? तर याचं हस्तांतरण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजरित्या जे आहे ते सहजरित्या होत असतं. आणि राजकोषपत्राची किमान किंमत जी आहे ती किमान किंमत 25,000 किंवा 25,000च्या पटीत असू शकते आणि याची विक्री जी आहे ती विक्री सूट देऊन केली जात असते. मात्र परतफेड दर्शनी किमतीला केली जाते, त्यामुळे त्याला शून्य व्याज बंधपत्र असेही म्हणतात. आलंय का लक्षात तुम्हाला काय म्हटलं मी? की राजकोषपत्र त्याची किंमत 25,000 किंवा 25,000 रुपयाच्या पटीमध्ये जी आहे ती 25,000 रुपयाच्या पटीमध्ये असू शकते. विक्री करताना सूट देऊन केली जाते. म्हणजे सूट देऊन केली जाते म्हणजे काय? तर 25,000 रुपये त्याची किंमत जी आहे ती किंमत असेल तर ती 24,000 रुपयाला विकलं जाईल. परंतु तिथे ते वसूल करताना काय केलं जाईल? 25,000 रुपयालाच ते वसूल केलं जाईल. म्हणजे जर बघितलं गेलं तर शून्य व्याज जे आहे ते शून्य व्याज बंधपत्र. कारण विक्री करताना काय केलं आहे? सूट देऊन केली आणि त्याची ही परतफेड जी आहे ती परतफेड करून घेत असताना काय केलं आहे? दर्शनी किमतीला. मग तो मधला जो फरक आहे तो फरक तिथे घेतला जातो आणि त्यामुळे त्याला शून्य व्याज बंधपत्र देखील म्हटलं जातं. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे व्यापारी विपत्र किंवा हुंडी. तर व्यापारी विपत्राला व्यापारी हुंडी असे म्हणतात. ही हुंडी विक्रेता जो आहे तो विक्रेता खरेदीदारावर तयार करतो. ज्याने विक्री केलेली आहे तो खरेदी करणाऱ्यावरती तयारी करतो आणि तो खरेदीदार जो आहे तो खरेदीदार मालाच्या किमतीच्या एवढी विपत्र किंवा पावती बनवून उधारीवर वस्तूची विक्री केली जाते. तो खरेदीदार जो आहे तर त्या खरेदीदार जो आहे त्या खरेदीदाराने उधारीवर वस्तूची विक्री केली जाते आणि यासाठी अल्पमुदत म्हणजे 90 दिवस जी आहे 90 दिवस असते आणि सहजपणे हस्तांतरित केली जाऊ शकते. मग ज्यावेळेस विक्रेत्याला पैशाची गरज असते तर तो पैसे त्या खरेदीदाराकडून घेणार आहे का? नाही. तर तो खरेदीदाराकडून त्याला जे विपत्र प्राप्त झालेलं आहे ते विपत्र बँकेमध्ये जाऊन वटवू शकतो आणि जेव्हा व्यापारी विपत्र बँकेद्वारे स्वीकारले जाते तेव्हा व्यापारी विपत्र हे व्यावसायिक विपत्र म्हणून ओळखले जाते. म्हणजे ते विपत्र जे आहे ते बँकेने जर स्वीकारलं तर त्याला व्यावसायिक विपत्र म्हणून ओळखलं जातं. आणि विपत्राची मुदत पूर्ण होईपर्यंत बँक कितीही वेळा विपत्र परत कसर देऊन वटवू शकतात. म्हणजे इथे जे आहे तर विक्रेत्याची जी पैशाची गरज आहे ती गरज कोण पूर्ण करते? बँक पूर्ण करते. कशाच्या आधारे? व्यापारी विपत्राच्या किंवा हुंडीच्या आधारे. आणि खरेदीदार जो आहे त्या व्यापारी पत्राची मुदत संपल्यानंतर तिथे जे आहे बँकेला ते पैसे जे आहे ते पैसे बँकेला तो उपलब्ध करून देत असतो. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे व्यापारी पतपत्र. आता व्यापारी पतपत्राचा जर विचार केला गेला तर नाणे बाजारातून अल्पमुदतीची वित्तीय साधन संपत्ती गोळा करण्यासाठी तिथे जे आहे तर विक्रीस काढलेल्या कायदेशीर व रीतसर दस्तऐवजाला व्यापारी पतपत्र असं म्हटलं जातं. नाणे बाजाराची अल्पमुदतीची गरज जी आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी विक्रीस काढलेल्या कायदेशीर व रीतसर दस्तऐवजाला व्यापारी पतपत्र असं म्हणतात. आता व्यापारी पतपत्र हा कर्जाऊ दस्तऐवज आहे आणि तो वचनपत्राच्या स्वरूपात विक्रीस काढलेलं असुरक्षित कर्जाचे साधन आहे. वचनपत्राच्या स्वरूपात विक्रीस काढलेलं
असुरक्षित कर्जाचं साधन असतं. कारण कंपनीच्या मालमत्तेवरती कोणताही बोजा अथवा भार निर्माण न करता त्याची विक्री केली जाते. म्हणजे कंपनीची मालमत्ता जी आहे ती मालमत्ता तारण न देता तिथे त्याची विक्री केली जाते. त्यामुळे ते असुरक्षित कर्जाचं साधन जे आहे ते असुरक्षित कर्जाचं साधन किंवा असुरक्षित वचनचिठ्ठी असते. आता या व्यापारी पतपत्र जे आहे याची विक्री जी आहे ती विक्री मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या मोठ्या कंपन्या करतात. मग त्यामध्ये अखिल भारतीय वित्तीय संस्था, त्यामध्ये सिडबी, एक्झिम बँक इत्यादी आणि प्राथमिक विक्रेते जे ठराविक कालावधीच्या जसे की व्यापारी पतपत्र विक्री करतात. म्हणजे मोठ्या वित्तीय संस्था ज्या आहेत किंवा मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या व्यापारी पत्राची विक्री जी आहे ती विक्री करत असतात. आणि 7 दिवसापासून ते जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत व्यापारी पतपत्राची खरेदी किमान कालावधी किती दिलेला आहे? 7 दिवस ते जास्तीत जास्त 1 वर्ष. आणि तिथे कमीत कमी किंमत जी आहे ती 5 लाख किंवा 5 लाखाच्या पटीमध्ये जी आहे ती 5 लाखाच्या पटीमध्ये केली जाते. आणि हे दर्शनी किमतीवरती सूट देऊन विक्री केली जाते. ज्याप्रमाणे आपण तिथे या राजकोष पत्राचा विचार केला गेला त्याचप्रमाणे इथे व्यापारी पतपत्र जे आहे याची दर्शनी किमतीवरती सूट जी आहे ती सूट देऊन विक्री केली जाते. म्हणजे दर्शनी किंमत जी आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीला जे आहे ते किमतीला विक्री केली जाते. आणि सर्वसाधारण बँक ठेवीपेक्षा जास्त परतावा जो आहे तो व्यापारी पतपत्रांवरून मिळत असतो. आणि याची तरलता जी आहे ती तरलता जास्त असते. व्यक्ती, बँका, म्युच्युअल फंड, कंपनी इत्यादी जे आहे ते व्यापारी पतपत्र जे आहे ते व्यापारी पतपत्रामध्ये गुंतवणूक करत असतात. आणि व्याजाचा दर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणात बदलत असतो. आणि आता आपण बघितलं की ठेवीवरच्या व्याजापेक्षा जास्त व्याज जे आहे ते व्याज व्यापारी पतपत्रावरती जे आहे ते व्यापारी पतपत्रावरती प्राप्त होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे ठेव प्रमाणपत्र. आता ठेव प्रमाणपत्राचा जरी विचार केला गेला तर व्यावसायिक बँका आणि वित्तीय संस्था ज्या ठेवी प्रमाणपत्राची विक्री करतात या असुरक्षित वचनचिठ्ठी आहेत. आता तिथे जे आहे तर बँकामध्ये ठराविक मुदतीसाठी विशिष्ट व्याजदरावर ठेव ठेवल्यानंतर मिळणारी ही पावती असते. बँकेमध्ये ठेव जी आहे ती ठेवल्यानंतर जिथे मिळणारी पावती असते. किमान 1 लाख किंवा 1 लाखाच्या पटीतील रकमेसाठी याचे वाटप जे आहे ते वाटप केले जाते. आणि दर्शनी मूल्याला सूट देऊन त्याची विक्री जी आहे ती विक्री केली जाते. आणि मुदत 7 दिवसापासून 1 वर्षापर्यंत असते. जर वित्तीय संस्थाने ठेव प्रमाणपत्र विक्री केले असेल तर त्याची मुदत 3 वर्ष असू शकते. ठेव प्रमाणपत्र व्यक्ती, कंपनी इत्यादी जे आहे हे इत्यादी खरेदी करू शकतात. आता इथे जर आपण विचार केला गेला तर कालावधी आपण बघितले की नाणे बाजारामधून जो निधी गोळा केला जातोय तो अल्प कालावधीसाठी निधी गोळा केला जातोय. मग कालावधी बघा आपण बघतो की 1 दिवसाचा असू शकतो, 7 दिवसाचा असू शकतो, 14 दिवसाचा असू शकतो किंवा जास्तीत जास्त कालावधी 1 वर्षाचा कालावधी जो आहे तो कालावधी नाणे बाजारामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सरकारी प्रतिभूती. आता सरकार किंवा निमसरकारी संस्था विक्रीयोग्य कर्ज विक्रीस काढतात व जे सरकारवर मागणी किंवा दाव्याचे दर्शक असतात त्यांना सरकारी प्रतिभूती असं म्हणतात. आता केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार हे प्रतिभूती विक्रीस काढतात. या प्रतिभूतीमध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे कारण सरकार व्याज देण्याचे व कर्जाची मूळ रक्कम परतफेड करण्याचे वचन जे आहे ते वचन कोणी दिलेले असते? सरकारने वचन जे आहे ते वचन दिलेले असते. आयकर व इतर अधिनियमांमध्ये या प्रतिभूतीच्या गुंतवणुकीवरती सूट उपलब्ध असते. म्हणजे या प्रतिमध्ये जर गुंतवणूक केलेली असेल तर आपल्याला इन्कम टॅक्स किंवा इतर ज्या अधिनियम जे आहेत त्याच्यावरती या गुंतवणुकीमुळे सूट जी आहे ती सूट प्राप्त होत असते. आता सरकारी प्रतिभूती
भागसाठा, प्रमाणपत्र, वचननामा आणि वाहक बंधपत्र जे आहे त्याच्या स्वरूपामध्ये जे आहे त्या स्वरूपामध्ये उपलब्ध असतात. म्हणजे सरकारी प्रतिभूती जी आहे ह्या कशा स्वरूपामध्ये असतील तर भागसाठा, प्रमाणपत्र, वचननामा किंवा वाहक बंधपत्र जे आहे त्याच्या स्वरूपात असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नाणे बाजार, परस्पर निधी किंवा म्युच्युअल फंड जो आहे तो म्युच्युअल फंड. आता नाणे बाजाराच्या साधनांमध्ये गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक कशामध्ये केली जाते? म्युच्युअल. म्हणजे तिथे जर विचार केला गेला तर किरकोळ गुंतवणूकदार व वित्तीय संस्था जो निधी नाणे बाजारातील प्रतिभूतीमध्ये गुंतवतो त्या परस्पर निधीला नाणे बाजार परस्पर निधी असं म्हणतात. आता हा निधी कर्जाच्या स्वरूपात असतो आणि याची मुदत 1 वर्षापेक्षा कमी असते. या निधीच्या गुंतवणुकीची तरलता खूप जास्त असते. या परस्पर निधीमधील गुंतवणूक जास्त सुरक्षित असते. सरकार, बँका, नगरपालिका यांनी विक्रीस काढलेल्या गुंतवणुकीच्या साधनांमध्ये नाणे बाजार निधीमधील मालमत्तेची गुंतवणूक सुरक्षित व स्थिर असते. हे परस्पर निधी किरकोळ गुंतवणूकदारांना विनियोग करण्याची संधी जी आहे ती संधी म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी जी आहे ती संधी तिथे प्राप्त करून देतात आणि त्यांचा फायदा जो आहे तो फायदा तिथे करून देत असतात. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचा पुनर्खरेदी कराराचा दर. आता रिझर्व्ह बँकेचा तर पुनर्खरेदी करार किंवा रेपो करार असा करार आहे की ज्यामध्ये विक्रेता त्याने विक्री केलेल्या प्रतिभूती भविष्यात जास्त किमतीस परत खरेदी करू शकतो. अशा करारास पुनर्खरेदी किंवा रेपो करार असा म्हणतात. असा करार भारतीय रिझर्व्ह बँक आणि व्यावसायिक बँकेमध्ये होत असतो. तर पुनर्खरेदी कराराचा दर जो आहे तो दर तर त्याच्यामध्ये काय केलं जात असतं की विक्रेता त्याने विक्री केलेल्या प्रतिभूती जास्त किमतीस परत खरेदी करू शकतो. म्हणजे त्याने विकलेलं आहे ते भविष्यामध्ये काय करू शकतो? परत जास्त किमतीस खरेदी करू शकतो. अशा प्रकारचा करार असतो. आणि हा करार जो आहे तो करार कोणामध्ये झालेला आहे? भारतीय रिझर्व्ह बँक आणि व्यावसायिक बँक जो आहे त्या बँकेमध्ये होत असतो. आणि रेपो हा असा दर आहे की ज्या दराने मग ह्या करारानुसार त्या रेटला काय म्हटलं जाते? रेपो रेट. मग हा रेपो रेट जो आहे तर त्या दराने व्यावसायिक बँका या रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात आणि रिझर्व्ह रेपो दर हा असा दर व्यावसायिक बँकेकडून कर्ज जे आहे ते कर्ज घेते. अशा कराराचा उपयोग रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेतील निधीच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करते. म्हणजे रिझर्व्ह बँक जी आहे ती रिझर्व्ह बँक काय करते? व्यापारी बँकांना जे आहे ते व्यापारी बँकांना कर्ज उपलब्ध करून देते आणि परत त्याची खरेदी जी आहे ती खरेदी करत असते. आणि अर्थव्यवस्थेतील निधीच्या पुरवठ्यावरती नियंत्रण जे आहे ते नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारचा करार जो आहे तो करार केला जातो. अशा करारांना सर्वात जास्त तरलता असते आणि त्याची मुदत 24 तासापासून काही महिन्यापर्यंत जी आहे ती महिन्यापर्यंत त्याची मुदत जी आहे ती मुदत असते. अशा प्रकारे आपण नाणे बाजाराची साधनं जी आहे ती नाणे बाजाराची साधनं आपण बघितले. आता या पुढच्या लेक्चरला आपल्याला भांडवल बाजाराचा अर्थ, भांडवल बाजाराची वैशिष्ट्य आणि भांडवल बाजाराची साधनं आणि भांडवल बाजाराचे जे प्रकार आहे ते प्रकार आपल्याला बघायचे. धन्यवाद.